सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 15 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. पाटण बाजार समितीत 30 लाखांचा अपहार. माजी सभापती उपसभापतींसह 21 जणांवर गुन्हा. तारळेव मानगाव पेट्रोल पंप व्यवहारात अनियमितता. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या 30 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी बुधवार दिनांक 14 मे रोजी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सचिव हरीश बंडू सूर्यवंशी राहणार पाटण जिल्हा सातारा यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संस्थेचे तत्कालीन सभापती उपसभापतींसह अन्य 15 संचालक व 3 कर्मचारी अशा एकूण 21 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद लेखा परीक्षक रमेश किसन बागुल यांनी दिली आहे. या घटनेने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तारळेव मानगाव पेट्रोल पंप व्यवहारात अनियमितता झाल्याचे सांगण्यात आले आहे. जात वैधता प्रकरणी 1392 कारभारी होणार अपात्र. सरपंच उपसरपंचांचा समावेश. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी घेणार निर्णय. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात आली होती. मात्र संबंधित सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे 1392 ग्रामपंचायत सदस्य अपात्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित सदस्यांना नोटीस काढण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. अपात्र होणाऱ्या सदस्यांमध्ये काही सरपंच उपसरपंचही समावेश आहे. सदस्यांचे पद जाणार असल्याने गावगाड्यातील सत्ता समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे आहेत. 1 जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या 1392 सदस्यांसाठी ही जात पडताळणी करण्यात येणार आहे. पालिका प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाचे आदेश. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ही लवकरच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. सिव्हिल मधील केमोथेरपी सेंटर पुन्हा बंद. रुग्ण व नातेवाईकांची परवड. सेंटर सुरू करण्याची मागणी. कर्करोग आजारासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चापासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची काही प्रमाणात सुटका करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात सुरू झालेले केमोथेरपी सेंटर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सामान्य कुटुंबातील रुग्ण व नातेवाईकांची परवड होत आहे. ते टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील केमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हालचाली करणे आवश्यक आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने प्रयत्न करून हे केमोथेरपी सेंटर सुरू करावे अशी मागणी नागरिकांच्याकडून आणि रुग्णांकडून होत आहे. जंगल तोडत नाही पण आम्हाला मूळ गावी राहू द्या. व्याघ्र प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक. बामणोली प्रशासन सोबत बैठक. ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या त्रासाला कंटाळलेल्या व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी बामणोली येथील बैठकीत साहेब आम्ही कसं जगायचं, आम्ही आमच्या मूळ गावी जातोय, आम्ही तुमची जंगल तोडत नाही पण आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या. कोयनेच्या अभयारण्यात चटणी भाकरी खाऊन आम्ही सुखी होतो, आमची मातृभूमीच बरी आहे असे म्हणत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी प्रकल्पग्रस्तांनी मांडली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना अभयारण्य हद्दीतील रौदी, आडोशी, माडोशी, कुसापूर, खिरकिंडी या 5 गावांच्या ठाणे जिल्ह्यातील बेवंटी, एक्सल, सागाव या ठिकाणी 242 हेक्टर जागेत 120 खातेदारांच्या औषध पुनर्वसन झाले. मात्र येथील स्थलांतरण नागरिकांना 18 नागे सुद्धा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या नागरिकांनी आम्हाला मूळ गावे राहू द्यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. वायसी कॉलेज सातारा येथून परीक्षा देऊन घरी निघालेल्या युवतीवर काळाचा घाला. बोरगाव नजीक अपघात, मैत्रीण ही जखमी. साक्षी देशमुख वय 22 राहणार तारळे, तालुका पाटण, मृत युवतीचे नाव. साताऱ्यातील वायसी कॉलेजमध्ये परीक्षा देऊन घरी निघालेल्या युवतीवर बुधवारी काळाने घाला घातला. पुणे बंगळूर महामार्गावरील बोरगाव तालुका सातारा गावच्या हद्दीत कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवती जागेच ठार झाली. या अपघातात तिची मैत्रिणी जखमी झाली आहे. साक्षी सचिन देशमुख वय 22 राहणार ताळे, तालुका पाटण असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. तर साक्ष अमृत ढाणे वय 21 राहणार पाडी, तालुका सातारा ही जखमी झाली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताराच्या कास पाणी पुरवठा योजनेला 8 ठिकाणी गळती. पश्चिम साताऱ्यास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेला कासानी ते आटाळी या दरम्यान लहान 7-8 लिकेज झाली आहेत. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी पाणी करून जलवाहिनी लिकेज काढण्याचे नियोजन केले आहे. या पाणी गळतीचा पाणी वितरण व्यवस्थेवर सध्या कोणताही परिणाम होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. पश्चिम साताऱ्यात जुन्या एका दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यातच पाणी गळती काढण्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे. लोकांची गैरसोय होणे यासाठी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करून ही पाणी गळती काढण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जरडेश्वर नाका सातारा येथे एकाला बेसबॉल स्टिकने मारहाण. दुचाकीवरील मास्क लावलेले दोघे जण ओळखीचे वाटल्याने काय रे असे म्हटले, मात्र दोघे जण अनोळखी होते.
त्या संशयितांनी जितेंद्र विजय पवार वय 32 राहणार दौलतनगर सातारा, मूळ राहणार मरडे तालुका सातारा यांना बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली। ही घटना दिनांक 1 मे रोजी जरडेश्वर नाका येथे घडली। संशयितांनी केलेल्या मारहाणीत तक्रारदार यांच्या पायावर 3 टाके, पाठीवर 2 टाके, डोक्यात 8 टाके, उजव्या पायावर 5 टाके पडले असून गंभीर दुखापत झाली आहे। सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून बंदूक, काडतुसे जप्त। शिवाजीनगर तालुका सातारा येथे बोरगाव पोलिसांची कारवाई। शिवाजीनगर तालुका सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकरण शाखेच्या पथकाने तडीपार केलेल्या संशयितांकडून देशी बनावटीची बंदूक, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल व दुचाकी असा 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मनोज उर्फ सोन्या वाघमारे राहणार कुमटे तालुका सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। वादळी वाऱ्यासह कराड दक्षिणेत जोरदार पाऊस, झाडे उन्मळून पडली, वीज पुरवठा खंडित। कराड दक्षिणच्या डोंगरी भागात मंगळवारी सायंकाळी अर्धा ते पाऊण तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसाने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली। तर पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याने काले, बेलवडे, कालवडे, कासारशिरंबसह परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।